आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी ध्यास लागला पंढरी हो या उरात दाटली माऊली 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 विठ्ठल माऊली। आषाढी निमित्ताने पंढरपुरी वैष्णवाचा महामेळ आषाढी एकादशी विशेष सुखासाठी करीसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मजन्मीचे दुःख विसरसी। पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी ऐकावी तेवढी थोडीच आहे। वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते। आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळेच महत्त्व आहे। पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाते। आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू पर्वणीच असते। या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूर मध्ये गर्दी करतात। पंढरपूरच्या वारीची महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभली आहे। राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक विठ्ठलाच्या मंदिरात मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी ही साजरी केली जाते। महाडमध्ये देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आज आषाढी एकादशी आहे आणि ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एवढी काही सकाळी 5:30 वाजल्यापासून जी गर्दी चालू आहे आणि हा जो देखावा बघून ना डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे। जर काय आम्ही या पंढरपुरामध्ये आलेलो आहोत आणि हे ऐश्वर्य बघण्यासाठी आम्ही खरोखर भाग्यवंत आहोत। आणि हे पुरातन काळातलं मंदिर आहे आणि त्या आशेने लोक या ठिकाणी आपले पायधूळ झाडतात आणि परमेश्वराचं दर्शन घेतात। ही माऊली आमच्यावरती खरंच कृपेचा पाऊस पडते, परंतु आज निसर्गाने पावसाला थांबवलं आमच्यामुळे आमच्यासाठी, कारण हा कार्यक्रम सुखाने आनंदाने व्हावा या दृष्टीने आजचा कार्यक्रम जणू काही पंढरपुरात गेल्यासारखा आम्हाला जणू वाटणार। जणू काही एवढा पाऊस पडत होता तर आम्ही घाबरूनच गेलो होतो आमचा आषाढीचा एकादशीचा हे कार्यक्रम होईल का नाही, पण त्या पांडुरंगाची कृपा आणि आम्हाला आज पावसाने उघडी दिली आणि आम्ही आज 5 ते 5 वाजल्यापासून काकड आरती भजन कीर्तन हरिपाठ हे आमचं दिंडी सोला पालखी सोला हा आम्ही पालखी सोला झाला आणि आता आम्ही हरिपाठाला उभं राहिलोय आणि आनंदाने सगळे भाविक आनंदाने आनंद घेत आहेत। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य, महाड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।